नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। दिवाळीच्या फराळाची तयारी सर्वांच्याच घरी सुरू झाली असेल। या फराळाच्या पदार्थांपैकी सर्वात अगोदर तयारी केली जाणारा पदार्थ म्हणजे चकलीची भाजणी। चकलीची भाजणी करायला घेतलं की वाटतं दिवाळी खूप जवळ आली। चकली म्हणजे दिवाळीच्या फराळातला सर्वांचा आवडता पदार्थ आहे। आजकाल बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने चकल्या करतात, कारण भाजणीची चकली करायची म्हटलं की बऱ्याच जणांची तक्रार असते की ती चकली करताना तुटते किंवा तेलामध्ये टाकल्यानंतर विरघळते, त्याचबरोबर जास्त कडक होते किंवा जास्त तेलकट होते। भाजणीची चकली जर करायची असेल तर चकलीची भाजणी करण्यापासून ते चकली तळेपर्यंत योग्य पद्धतीने जर केली तर चकली अजिबात बिघडत नाही। या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स सांगितलेले आहेत, त्या टिप्स फॉलो करून तुम्ही सुद्धा अगदी खमंग खुसखुशीत कमी तेलकट चकली घरच्या घरी करू शकता। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी अर्धा किलो चकली भाजणी घेतलेली आहे। त्यानंतर 3 ते 4 चमचे चकली मसाला, हा तुम्ही कोणत्याही ब्रँडचा चकली मसाला घेऊ शकता। त्यानंतर 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं, चवीनुसार मीठ। या ठिकाणी सुरुवातीला जी चकली भाजणी आहे ती एका ताटामध्ये काढून घ्यायची। यामध्ये दिलेल्या प्रमाणानुसार तुम्ही चकली करून पहा, खूप म्हणजे खूप छान होते। त्यामध्ये आता 3 ते 4 चमचे चकली मसाला टाकायचा, हा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर यामध्येच चवीनुसार मीठ टाकायचं। या ठिकाणी तुम्हाला चकली मसाला वापरायचा नसेल तर लाल मिरची पावडर, तीळ, त्याचबरोबर ओवा आणि मीठ हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये टाकू शकता। हे टाकलेले सर्व जिन्नस आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये तेल गरम करून टाकायचं आहे। त्यासाठी तडका पॅन मध्ये 4 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। तेल छान गरम झालं की या पिठामध्ये ओतायचं आणि सुरुवातीला एकदम गरम आहे तेल, त्यामुळे चमच्याच्या साहाय्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर हाताला सोसवेल असं झालं की हे तेल पूर्ण पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। ज्या वेळेला आपल्याला एखादा पदार्थ खुसखुशीत हवा असतो त्यावेळेला अशा प्रकारे कडक तेल करून घालायचं आणि ते व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं। या ठिकाणी पहा, मी आता हाताने व्यवस्थित हे तेल सर्व पिठाला चोळून घेते, म्हणजे चकल्या एकदम खुसखुशीत होतात। दोन्ही हाताने अशा प्रकारे हे तेल व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं। ज्या वेळेला हे पीठ हातामध्ये घेऊन असं मुठीमध्ये ज्या वेळेला आपण पकडतो त्यावेळेला तसंच राहिलं पाहिजे। त्यानंतर आता यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे, एकदम कोमट नाही किंवा एकदम उकळतही नाही, चांगलं गरम झालेलं पाणी यामध्ये ओतायचं। पाणी जास्त गरम असल्यामुळे हाताने मळता येत नाही, त्यासाठी मी सुरुवातीला चमचेच्या साहाय्यानेच हे पीठ मिक्स करून घेते। थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे पीठ असं मिक्स करून घ्यायचं। सुरुवातीला थोडंसं चमचेच्या साहाय्याने मिक्स करून घेतलं की त्यानंतर हाताने मिक्स करून घेतलं तरी सुद्धा चालेल। हाताला सोसवेल असं झालं की त्यानंतर हाताने हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं। चांगले एकजीव करून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं। या भाजणीचाच वास एवढा छान येतोय ना, त्यामुळे चकल्या सुद्धा एकदम खमंग होतात। पहा, या ठिकाणी मी थोडं थोडं पाणी घेत अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने अगोदर हे मिक्स केलेलं आहे। भाजणीच्या चकल्या पिठाची उकड काढून सुद्धा केल्या जातात, त्याची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, लिंक ओपन करून तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता। या वेळेला मी गरम पाण्यामध्ये हे पीठ मळलेलं आहे। हाताला सोसवेल असं वाटलं की त्यानंतर हे हाताने आता व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे। चकली करत असताना पीठ व्यवस्थित मळलं जाणं सुद्धा महत्त्वाचं आहे। जास्त सैलसर सुद्धा पीठ चालत नाही किंवा एकदम घट्टही पीठ करायचं नाही। जास्त घट्ट पीठ केलं तर चकली करत असताना त्याचे तुकडे पडतात, व्यवस्थित चकलीचा आकार येत नाही। आणि जर सैलसर पीठ झालं तर चकलीला काटे चांगले येत नाहीत, चकलीचा आकार सुद्धा व्यवस्थित येत नाही। हे व्यवस्थित असं घट्ट हे पीठ मळून घ्यायचं। यामध्ये तेलाचं जे मोहन घातलेलं आहे ते सुद्धा योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे। जर तेल कमी झालं तर चकल्या कडक होतात आणि जर तेल जास्त झालं तर चकल्या तेलकट होतात किंवा तेलामध्ये विरघळतात। त्यामुळे तेल सुद्धा व्यवस्थित अगदी असणं गरजेचं आहे। अशा प्रकारे मी थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ छान एकजीव मळून घेतलेलं आहे। जास्त सैलसर नाही, घट्टसर असं हे मळून घेतलेलं आहे।
हे पीठ आता असंच 10 मिनिट भिजू द्यायचंय। यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिट असंच भिजू द्यायचं। 10 मिनिटानंतर पुन्हा एकदा हे थोडंसं हाताने मळून घ्यायचं। यामधला छोटासा गोळा काढून घ्यायचा आणि जेवढा साच्यामध्ये बसेल तेवढा गोळा काढून घ्यायचा। तेवढाच छोटासा गोळा व्यवस्थित हाताने मळून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित चकल्या तयार होतात। चकल्या करत असताना त्या मध्ये मध्ये तुटत नाहीत। या ठिकाणी पिठाचा मोठ्या आकाराचा एक गोळा तयार करून घ्यायचा, साच्यामध्ये बसेल त्या मापाचा। त्यानंतर चकती जी लावायची आहे ती चकती लावत असताना काळजी घ्यायची, खरबुरीत बाजू जी असते ती बाहेर करायची आणि प्लेन बाजू आहे ती आतमध्ये करायची। खरबुरीत बाजू बाहेर केल्यामुळे चकलीला काटे छान पडतात। त्यानंतर आता ही चकती साच्याला व्यवस्थित लावून घ्यायची। आता आतमधून साच्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून पीठ जास्त चिकटणार नाही। हे व्यवस्थित असं तेल लावून झाल्यानंतर जो तयार करून घेतलेला गोळा आहे तो एक सलग असा या साच्यामध्ये भरून घ्यायचा। थोडं थोडं पीठ साच्यामध्ये भरायचं नाही, त्यामुळे काय होतं तर मध्ये मध्ये हवा राहिली जाते। मध्ये हवा राहिल्यामुळे काय होतं, चकली करत असताना मध्ये चकली तुटली जाते। त्यामुळे एक सारखं पीठ साच्यामध्ये भरून घ्यायचं। पहा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं पीठ भरून घ्यायचं। वरचं जे झाकण असतं साच्याचं ते व्यवस्थित लावून घ्यायचं आणि आता चकल्या पाडायच्या आहेत। या ठिकाणी मी प्लेटवरती छोट्या चकल्या पाडलेल्या आहेत, तुम्ही पेपरवरती पाडू शकता किंवा मोठ्या ताटामध्ये पाडू शकता। मी प्लेटवरती पाडलेल्या आहेत म्हणजे पटकन चकली तेलामध्ये व्यवस्थित सोडता येते। जास्त मोठ्या करायच्या नाहीत किंवा एकदम छोट्या नाहीत, मध्यम अशा या चकल्या करायच्या। या ठिकाणी मी 3 वेळ्यांच्या चकल्या केलेल्या आहेत। सर्व चकल्या एकदमच करून ठेवायच्या नाहीत, जशा तळून होतील तशा थोड्या थोड्या चकल्या करायच्या। तेलामध्ये चकली तळण्यासाठी टाकली की इकडे 3 ते 4 चकल्या करून ठेवायच्या। त्यानंतर तेल गरम करण्यासाठी ठेवायचं। तेल गरम झालंय की नाही अगोदर चेक करायचं। त्यासाठी छोटासा पिठाचा गोळा तेलामध्ये टाकायचा। 2 ते 3 सेकंदांनी पिठाचा गोळा वरती आला की तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे समजायचं। त्यानंतर तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या चकल्या सोडायच्या आणि तेलाचे बुडबुडे बंद होईपर्यंत अजिबात चकली हलवायची नाही, पलटी करायची नाही। तेलाचे बुडबुडे थोडेसे कमी आले की त्यानंतर चकली पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा खमंग अशी भाजून घ्यायची। पाहू शकता या ठिकाणी तुम्ही रंग सुद्धा चकल्यांना खूप छान आलेला आहे। मध्यम आचेवरती 3 ते 4 मिनिट लागतात चकल्या तळण्यासाठी। जास्त वेळ ही चकली तेलामध्ये ठेवायची नाही, नाहीतर कडक होतात चकल्या। पहा किती छान दिसतायत। अशा प्रकारे उरलेल्या चकल्या सुद्धा तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती कुरकुरीत झालेल्या आहेत चकल्या आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात तेलकट झालेल्या नाहीत। एकदम परफेक्ट अशा या चकल्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही सुद्धा या दिवाळीला अशाच खमंग खुसखुशीत कमी तेलकट चकल्या नक्की करून पहा। या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स फॉलो करा, म्हणजे तुमची चकली अजिबात बिघडणार नाही। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।